2024 ह्या वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, ज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या निवडणुका पोलिसांनी मात्र निर्विघ्नपणे पार पाडल्या। तसंच शहरामध्ये नार्को टेस्ट विभागानं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली आहे। येणाऱ्या वर्षामध्ये गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे वेगवेगळ्या उपाययोजना राबवणार आहेत। तसंच आपल्या शहराला आता आणखी वाढीव पोलीस फोर्स उपलब्ध करून देणार अशी सुद्धा माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। अदरवाइज आम्ही कोणत्याही प्रकारचे रिव्हॉल्वर परवाने दिलेले नाहीयेत। मला ह्या पूर्ण वर्षामध्ये हार्डली 3-4 असतील फक्त। धंद्याविषयीच्या तक्रारी होत्या आणि त्यामध्ये आपण कशाच्या तत्परता दाखवलेली आहे। कशाची? आम्ही धंद्याविषयी आपण चांगले पाऊल उचललेले कठोर, परंतु अजून जे काही तक्रारी होत्या आपल्या रिलेटेड अधिकारी होते, माझी तक्रार त्याची फाईलच नाही मिळत। मी आपले पर्टिक्युलर काय असेल तर आपण नंतर भेटणार। जनरल आहे। मला एक मिनिट, मला आपला विषय माहिती आहे, त्याच्यामध्ये संबंधित अधिकारी, मला तुमचा विषय पूर्ण माहिती आहे, तो वैयक्तिक विषय आपला, त्याच्याबद्दलची योग्य इन्क्वायरी आमची संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली आहे, तो विषय मला माहिती आहे पूर्णपणे। आता सार्वजनिक विषयामध्ये वैयक्तिक विषयाची चर्चा इथे नको प्लीज। सर, एक विषय असा आहे की काही पोलीस स्टेशन हे खूपच कंजेस्टेड एरियामध्ये आहे, त्यांना म्हणजे मुवमेंट पण होत नाही। अशांसाठी नवीन जागा, नवीन बिल्डिंग, काही प्रस्ताव तुम्ही पुढच्या वर्षी तुमच्या याच्यामध्ये घेतले आहेत का किंवा आहेत का त्याच्या संदर्भात जमिनी वगैरेचा? नाही, निश्चितच पहा की काही प्रस्ताव ऑलरेडी आपले शासनाकडे डीजी ऑफिस मार्फत गेलेले आहेत। त्याचबरोबर ती जागेचे अवेलेबिलिटी हा महत्त्वाचा प्रश्न आहे। शहरातली जी आपली जी जागा आहे, कारण की लोकांना आता त्या जागेचे त्या ठिकाणीची सवय झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चर पाडून आपल्याला त्या ठिकाणी नवीन बांधकाम करणं आवश्यक आहे। अशा ह्याच्यामध्ये थोडंसं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन व्यवस्थित योग्य पद्धतीने केलं तर म्हणजे पोलिसांचाही त्या जागेच्या बाबतीत त्यांना गैरसोय होणार नाही आणि नागरिकांना पण गैरसोय होऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील, जेणेकरून आपल्याला त्या प्रकारे पोलीस स्टेशनचं, म्हणून आम्ही काही ठिकाणी आता रिपेअरचे काही प्रस्ताव आहेत आमचे, किंवा आम्हाला काही डीपीटीसी मधून काही फंड्स मिळतात, त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करता असतील, वाहनाच्या बाबतीत असतील किंवा मग दुरुस्तीच्या बाबतीत असतील, ते देखील आम्ही डीपीटीसी मध्ये प्रस्ताव पाठवलेले आहेत। ते अवेलेबल झाल्यानंतर आम्ही आता यावर्षी त्याच्यामध्ये पाठपुरावा करून पोलीस स्टेशनच्या अपग्रेडेशनचा प्रयत्न करू। अरे आता विषय आता संपूर्ण एअर हिटिंगचा आहे, बारीक बारीक विषय काढू नका, मला वाटतं भरपूर झालेले याच्यामध्ये। प्रमोशन पोलीस काय विषय आणि प्रमोशन विषयी नाकारण्याविषयी, प्रमोशन नाकारण्याविषयी अधिकारी काही प्रमोशन नाकारण्याविषयी आणि बदल्याविषयी तो वैयक्तिक विषय वैयक्तिक विषय तुम्ही सार्वजनिक शहराचे विषय जे असतील त्याच्याबद्दल क्रांती चौक मध्ये आपली पोलीस निवासस्थान बांधण्याचा काही विषय आहे, तो आहे का? किती आपण प्रस्ताव दिलेला आहे का? पोलीस निवासस्थान बांधली जाणार आहेत का? कारण क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या बाजूचा पोलीस कॉलनी आहे। बरोबर आहे, तो विषय आहे, सरकारकडे आहे, त्याची मंजुरी आहे। जेव्हा ते सुरू होईल कार्यक्रम सर, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन बद्दल काय प्रपोजल्स आपण स्टेटकडे किंवा डीपीटीसी कडे दिलेले आहेत आणि त्याचं काय स्टेटस आहे, थोडंसं विस्ताराने सांगाल का? नाही, आता बघा आपल्याकडे जसं ट्रिपल सी आहे,